नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मी माझा बीएडचा खास जिगरी मित्र लखन सर याच्या घरी आलो आहो. धागूर नवे धागूर, दिंडोरी, नाशिक. तर बघू शकता त्यांचं शेत किती सुंदर हिरवगार. इकडे माझे मित्र प्रत्यक्ष त्यांच्या शेतीची पाहणी करताना तुम्हाला तसं मी व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण त्यांच्या शेतीचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघायला खूप मजा वाटेल तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता आम्ही आता लखन सरांच्या घरी आलोय आणि त्यांच्या शेतावरती आजूबाजूला मस्त झरा वगैरे आहे. तर हे मित्र बघा, मासे बघताय, नदीमध्ये मासे आहेत का नाही ते बघताय. किती सुंदर यारी दोस्ती बियरची, अगदी मस्त. ज्यांच्या घरी आलोय ते सर हे बघा. का हो सर, आम्ही तुमच्या घरी आलोय ना. मग रवी सर, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन यांच्या घरी? एकच नंबर ना, मस्त निसर्ग वातावरण आहे. आणि का हो प्रवेश सर, एकदम भारी ना. नेचर इज गुड, व्हेरी गुड. तर अशा ठिकाणी नशीब लागतात शेतावरती घर असायला. आणि निसर्गाचा आनंद आहे, लयच भारी. तर बघू शकता त्यांच्या शेताच्या आजूबाजूचा परिसर, तसेच पाणी एकदम शुद्ध. या पाणी तुम्ही पिऊ पण शकता. मित्रांनो, आपल्या घरी बसून राहिले जशी आपल्याला सुट्टी भेटेल तसं असं निसर्गमय वातावरणात फिरत जा, जेणेकरून वाटते आम्हाला खूपच गार हवा, थंडगार हवा. वातावरण अगदी सुंदर आहे ना, की बघूनच लय भारी वाटतंय. प्रवेश सरांना ते इथून निघूशच वाटत नाही, म्हणजे इथंच थांबा, 2-4 दिवस मुक्काम. 4 दिवस इथंच ते थांबायची कॅपॅसिटी म्हट नाही, कारण की वातावरण इतकं भारी आहे ना, खूपच सुंदर. चला तर मग मी तुम्हाला आता पूर्ण त्यांचं जे शेत आहे ते शेत दाखवतोय. लखन सर, आम्हाला झाडांची नावे माहीत नाही बरं का. झाडांची नावे वगैरे ओळख करून द्या, जेणेकरून आम्ही. तर मित्रांनो, बघू शकता मस्त हिरवगार शेत वातावरण, सगळीकडे हिरवळच हिरवळ, अगदी अगदी सुंदर असे. काय तो पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट, मस्त. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला हे शेत? कमेंट मध्ये नक्की करा. बघू शकता इथं तुरीच, काय सर काय म्हणताय, तुरीचं झाड काय? हे तुरीचं झाड आहे, त्याला तुरी पण लागलाय, दिसलं का? आणि इकडे पपई, गावरान पपई खायला लय भारी वाटते, खूप गोड अशी ही गावरान पपई. लखन सर, ही कोणती पपई आहे हो? हायब्रिड का? हायब्रिड. तर मित्रांनो, ही पपई गावरान असल्याने खाण्यासाठी अगदी गोड. आणि हे कसलं झाड आहे? हे बघा, केळीचं झाड. आणि इकडं आंब्याचं झाड. आणि याला सर काय म्हणतात तुमच्या इकडे?
इलायचीच गोरंचीच इलायचींचीचं झाड बघू शकता. बाकी इकडे गोरंचीच असं काहीतरी म्हणतात. इंग्लिश चिंच म्हणतात त्याला. इंग्लिश चिंच का? आमच्या इकडे तर आम्ही गोरखचीच किंवा इलायचीच असंच काय म्हणतोय. इलायची. इंग्लिश पण म्हणतात असं. आणि हे रोप बघू शकता गहूचं. आणि या सरांना तुरीच्या शेंगा लयच आवडलंय ना, कारण की आमच्या गावाकडे पूर्ण आता त्या तुरीच्या शेंगा वाळून गेले आणि त्यांची पूर्ण शेत गोळा करून आणि या मित्रांना शेतातून बाहेर निघूशच वाटत नाही. तर बघू शकता इथं मस्त केळी किती आल्यात. आणि तुम्हाला तूरचे प्रकार दाखवलंच नाही दिवशी मी. रेड ब्लॅक नंतर 5 का 6 जेव्हा केळ पिकल्यावरती तेव्हा आम्ही लय खाणार परत एकदा केळी खाण्यासाठी इथे येणारच आहे. आणि हे केळी म्हणजे ज्या बाजारात विकाय आणतात त्या केळी नसून घरची केळ आहे, गावाकडची केळ. केळं पण लय मोठले असतात. तर मग बघू शकता रामफळीचं झाड, उंबराचे झाड. लखन सराच्या शेतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. ते आम्हाला ओळख करून देत नाही, ते लाजवतात कॅमेरा समोर येतात. रामफळ असं नाव का बरं पडलं सांग बरं. याचं बहुतेक रामफळ नाव राम नाही का, जसं सीताफळ ते सीताच्या नावावरून नाही असं नाहीये. तसं रामफळ रामाच्या नावावरून पडलं असेल बहुतेक. असं काही मग नाही. सर बियॉन्ड रिझन काय माहितीये का, रामाचं फळ का बरं नाव पडलं त्याला. ते थांब दोन हे सर सांगतात का रामफळ हे जे रामफळीचं झाड आहे त्याचं नाव कशावरून पडलं ते सांगतात. नाही का, ती सीताला अपहरण केलं होतं, मग तेव्हा तिला भूक लागली होती. मग वरून जे फळ दिसलं ना त्याला रामफळ असं म्हणतात. बियॉन्ड रिझन म्हणजे क्रोम वरती गुगल वरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर बघा हे जे रामफळीचं झाड आहे याचं तुम्हाला जे महत्व या सरांनी सांगितलं आहे की जेव्हा सीता ही का हो सर काय सांगितलं, सीताला अपहरण केलं होतं ना तेव्हा ती बाहेर होती. कुठं अपहरण करून तेव्हा तिला लंकेला घेऊन गेला. तेव्हा जे वरून फळ दिसलं होतं ना ते हे फळ होतं. मग रामाने त्याला रामफळ असं नाव दिलं होतं. बरोबर. तर अशा प्रकारे अगदी चांगली माहिती सर दिली, धन्यवाद. चला मग भेटूया आपण आता. त्यांचं हे शेत बघू शकताय. ही पपई. ते रामफळ कोण घ्यायला गेलं होतं माहित का? ते रामफळ कोण घ्यायला गेलं माहित? रामफळ कोण घ्यायला गेलं होतं माहित? हनुमान घ्यायला गेला होता. खरी इन्फॉर्मेशन ही ड्रोनवरती सांगता येईल. आता पुस्तकात काय ते म्हणताय ना ड्रोनवरती असं माहिती देते. हा बेलपत्र का बरं झाड आहे आणि त्याला किती लागलेली आहे. मित्रांनो हे बघा हे झाड, हे झाडाचं काय म्हणलं सर नाव? तुत्ती असं काहीतरी नाव म्हणताय. तर बघा ते त्याला पिकलंय सुद्धा. आणि तुमच्या इकडे या झाडाला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. स्ट्रॉबेरी. तर बघा या सरांना आता भेटलंय, आम्हाला देत सुद्धा नाही, ते सर खातात. आम्हाला पण खाऊशी वाटतंय पण मग आम्हाला भेटून नाही राहिलं. सर खाऊन बघा कशी चव आहे त्याची. आंबट आहे, आंबट. आता मी पण ट्राय करतोय आणि तुम्हाला त्याची चव कशी लागतोय सांगतोय. पूर्ण ब्लॅक नाही झाला म्हणून मस्त अशी चव आंबट आंबट लागते. नक्की ट्राय करून बघा तुमच्या इकडे असेल तर, आणि त्याची चव कशी लागते ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर असा फायदा होतो शेतकऱ्याच्या, जेव्हा शेतामध्ये विविध प्रकारचे फळे वगैरे असे कुठंच खायला भेटत नाही, विकत भेटतात. आणि शेतकरी असा एक माणूस आहे का त्याच्या शेतावरतीच सगळं फ्री खायला भेटतात. बघू शकता हिरवगाळ शेत मस्त. म्हणतात ना का शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हे सर म्हणतात. कोणते फुल? आणि वरती आहे मोठं लाल लाल.
म्हणतो हे ते काय करदूड का काय म्हणतात ते मोठं ना हम्म. ते करदूडचं झाड तर बघा मित्रांनो जास्वंदीचं फूल पुढे काय होती बाग दाखव हे कसलं आमची बाग आहे आणि याला वालपापडी म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय सांगितलं काय सांग या वालाच्या शेंगा बघू शकताय. वालपापडी सुद्धा त्याला म्हणतात. हीच तर खरी शेतकऱ्याची आणबाण शान असते. जेवढं कष्ट जास्त घेतलं तेवढं शेतामध्ये सोनं बघायला भेटतंय. तर हे भावी शिक्षक लय हसू राहिले मी व्हिडिओ शूट करतोय ना त्यामुळे. हे टोमॅटो आता बिचाऱ्यांचं शेतांचं नुकसान झालंय. तर त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा लावली होती परंतु त्याचं पूर्ण पीक घेऊन झालंय आता ते. तर मित्रांनो बघू शकता लखन सरांच्या घरी आम्ही आता बसलो आहे. मस्त सुंदर असं घर. तर मित्रांनो आमचं आता मस्तपैकी या सरांच्या घरी जेवण झालेलं आहे आणि आम्ही निवांत बसलोय. इतकं भारी जेवण झालंय ना का आता झोपूनच घेऊशी वाटतंय. खूप झोप सुद्धा लागू राहिले. ते सर तर बोलले का मला आता 2-3 तास रेस्ट करावंच लागेल. आणि या सरांनी आज जेवण घेत नव्हतो तरी थाटात आग्रह करून करून एवढं कधीच नसतं जेवलं एवढं आज जेवलोय बरं का. त्याच्यामुळं आता झोपूनच घ्यावं लागेल. रवी कुठे गेला? मित्रांनो मित्राच्या घरी जेवण वगैरे केलं आणि दिवसभर खूप गप्पा गोष्टी मारल्या आणि आता आम्ही चाललो आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा आम्हाला मित्रांनी काय दिलंय. पपई दिले. आम्ही हॉस्टेलवरती गेल्यावर ते मस्त कापून कापून खाऊ. चला तर मग बाय बाय.